चला, स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या केटी स्पर्धा गुरु या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती। आज आपण पाहणार आहोत 25 सामान्य ज्ञानाशी निगडीत प्रश्न। तर चला सुरुवात करू। पहिला प्रश्न, खालीलपैकी कोण डिप्रेस्ड क्लासेस मिशन आणि मुरली प्रतिबंधक सभेचे संस्थापक होते? तर ते होते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे। प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम अमरकंटक येथे होते? तर ती आहे नर्मदा नदी। फेसबुकने कोणत्या वर्षी व्हॉट्सअपचे अधिग्रहण केले? 2014ला। फेसबुकचे CEO मार्क झुकरबर्ग यांनी मेटा म्हणून त्यांच्या कॅम्पसचं नाव ठेवलं आणि 2014ला व्हॉट्सअप विकत घेतलं। त्याच्यानंतर आहे पुढे, राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर माहिती निवडणूक आयुक्तांना काढून टाकू शकतात। 1942च्या भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान सध्याच्या ओडिशा राज्यात खालीलपैकी कोणत्या आदिवासीचा उठाव केला गेला होता? तर ते होता कोरापुट। पुढे आहे, खालीलपैकी कशाचे फूल एकलिंगी आहे? पपईचे फुले एकलिंगी आहे। जानेवारी 2023मध्ये ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या संबंधात कोणत्या प्रत्यक्ष विक्री करणाऱ्या कंपनींना 36 बँक खाती गोठवली? ते आहे विहान। खालीलपैकी कोणते विधान हे कायद्याचे समान संरक्षण या संकल्पनेचे सर्वोत्तमरित्या वर्णन करते? दोन वेगवेगळ्या समुदायातील दोन व्यक्तींना समान गुन्हा केल्यास त्यांना नेहमीच समान शिक्षा मिळेल। पुढे आहे, जेव्हा राज्य माहिती आयुक्तांचं राज्य मुख्य आयुक्त म्हणून नियुक्ती केली जाते तेव्हा त्याचा कार्यकाळ 5 वर्षापेक्षा जास्त असू नये। त्याच्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे? तर ते म्हणजे पौंडीचेरी। त्याच्यानंतर ऑक्टोबर 2022मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात मिशन लाईफ सुरू केले? ते आहे गुजरात। त्याच्यानंतर आहे, मार्च 2023मध्ये सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चने हाऊस इज इंडिया आउटिंग टू 80 शीर्षक असलेला अहवाल प्रसिद्ध केला। या अहवालात CPR म्हणजे किती उष्णता कृती योजनांचे विश्लेषण आहे? तर ते आहे 37। महिनाभर चाललेली नई चेतना पहल बदलाव की मोहीम ही लिंग आधारित हिंसेचे उच्चाटन या विशेष सूत्र थीमसह 25 नोव्हेंबर 2023 डिसेंबर या कालावधीत सर्व राज्यात केंद्रशासित प्रदेशात एक जन आंदोलन म्हणून केली गेली। आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुपोषित मुलांना 10 महिने पहिले प्राथमिक शिक्षण पुरवण्याच्या उद्देशाने आसाम सरकारने ऑगस्ट 2022मध्ये सुरू केलेल्या योजनेचे नाव काय आहे? विद्यारथ। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, फिरोजशाह मेहता, KT तिलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी हे मवाळ नेते होते। त्यांनी स्वातंत्र्यपूर्व भारतातील खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन। खालीलपैकी कोणत्याच्या वेतन आणि भत्त्याचा उल्लेख राज्यघटनेच्या 2ऱ्या अनुसूचीमध्ये केला नाही? पंतप्रधान। खालीलपैकी कोणता वृक्ष प्रजाती सहसा पानझडी वनामध्ये आढळतो? बांबू। आता बांबू हे गवत म्हणून घोषित केले। पुढे आहे, खालीलपैकी कोणत्या महिला कार्यकर्त्याने महाराष्ट्रात महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या भूमाता ब्रिगेड स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली? तृप्ती देसाई। प्रधान अधिनियमाचा खंड 7D कशाशी संबंधित आहे? भारतातील परदेशी नागरिकांना मंजूर केलेली नोंदणी रद्द करणे। जानेवारी 2023मध्ये चंदीगड उत्तर भारतातील सर्वात मोठ्या तरंगणाऱ्या सौर ऊर्जा संयंत्राचे उद्घाटन करण्यात आले। खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रिटिश मंत्रिमंडळातील सदस्याची नियुक्ती भारतासाठी सेक्रेटरी ऑफ स्टेट्स करण्यात आली? 1858। 24 राष्ट्रवादी नेते डॉक्टर सत्यपाल यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? नवजवान भारत सभा। आणि शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या महिला खेळाडूला 2023मध्ये BBC जीवन गौरव पुरस्कार मिळाला?